इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या न लावलेल्या दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने आजपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। 1.5 महिन्यांपूर्वी उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी, मनसे पदाधिकारी व व्यापारी संघटनांच्या बैठकीत 26 जानेवारीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात येतील असे दुकानदारांनी आश्वासन दिले होते। मात्र अद्यापही शेकडो दुकानांवर मराठी पाट्या नसल्याचे दिसून आले आहे। उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजय शेख यांच्या आदेशावरून शहरातील व्यापारी आस्थापनांची मराठी फलक लावले नसल्याबद्दल तपासणी सुरू असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी, अनिल खतुरानी आणि बाजार व परवाना विभागाचे विभाग प्रमुख विनोद केणे यांनी शहरात मराठी फलक न लावलेल्या दुकानांवर कारवाई सुरू केली आहे। महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असून जो कोणी वरील अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करील तो 1 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस आणि उल्लंघन करण्याचे चालू ठेवल्यास असे उल्लंघन ज्या कालावधीकरिता चालू ठेवले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी 2,000 रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या अतिरिक्त द्रव्य दंडांच्या शिक्षेस पात्र असेल। या अधिनियमांचा दुकानदार भंग करत असल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। दंड न भरल्यास दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे। मराठी म्हणजे देवनागरीमध्ये जे फलक लावायचे होते या बाबतीत सर्व दुकानदारांना याआधीच कायद्यामध्ये झालेला जो बदल आहे त्याच्याबद्दल अवगत केलेला आहे। सर्व शहरातील व्यापारी संघटना आणि सर्व जे दुकानदार त्यांच्या ज्या वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत त्यांना देखील आपण समाज माध्यमातून प्रत्यक्षात नोटिसा बजावून देखील सांगितलेल्या आहे। आणि तरी देखील अनेक दुकानदारांनी आपल्या नावामध्ये बदल केलेला आहे। म्हणजे मराठीमध्ये जे फलक प्रदर्शित करायला पाहिजे होते त्यांच्या आस्थापनेचं नाव लिहिलं पाहिजे होतं तर ते दिसत नाही। अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला वेळ मागून घेतलेली होती की त्यांचे जे बोर्ड्स आहेत तर ते ग्लोसाईनचे आहेत किंवा डिजिटल स्वरूपाचे आहेत तर याच्यामध्ये बदल करायला वेळ लागेल। त्याच्यासाठी आता बऱ्यापैकी 1.5 ते 2 महिन्यांचा अवधी होऊन गेलेला आहे। त्यांनी या पद्धतीने कुठल्याही प्रकारची कारवाई केल्याचं दिसून येत नाही। त्यामुळं महानगरपालिकेला शासनाने जे अधिकार प्रदान केलेले आहेत त्याच्यानुसार आपण अशा दुकानदारांच्यावर आजपासून दंडात्मक कारवाई करण्याची कारवाई सुरू केली। आज आम्ही दुपारनंतर ही कारवाई सुरू केली आहे। साधारणपणे आम्ही एक 20 दुकानदारांच्यावर आता कारवाई सुरू आहे आणि अजूनही कारवाई सुरू राहील। उद्याचा दिवस संपल्यानंतर याच्यानंतर देखील कारवाई आम्ही सातत्याने ठेवू। आर्थिक दंडाची जी कायद्यातली तरतूद आहे त्यानुसार पहिल्यांदा आम्ही दंड करणार आहे आणि त्यांना सूचना देणार आहे। त्याच्यानंतर देखील तशाच पद्धतीनं त्यांची कृती राहिल्यास प्रतिदिन त्यांना 2,000 रुपये पुन्हा दंड राहील आणि दुकान देखील सील करणार।